श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेष करून पुत्रदा एकादशी हे व्रत संतान प्राप्तीसाठी खूपच महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते. तसेच या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वादही मिळतो. खास करून विवाहित जोडप्यांनी संतती सुखाची इच्छा असल्यास या पुत्रदा एकादशीचे व्रत नक्की करावे. या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा केल्याने इच्छित फल प्राप्त होते. तर आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात, या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणती कथा वाचायला हवी. एके दिवशी युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला, हे परमेश्वरा, एकादशीचे महत्त्व सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केलीत. आता मी विनंती करतो की पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते हे कृपा करून सांगावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिर, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा किंवा पवित्रा एकादशी म्हणतात. या संपूर्ण सृष्टीत पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते. तसेच त्याला संतान सुखही मिळते व ते अपत्य विद्वान आणि धनवान होतो. तर या व्रताची कहाणी काय आहे ते मी तुला सांगतो. अशा प्रकारे श्रीकृष्णाने कथा सांगण्यास सुरुवात केली. श्रीकृष्ण म्हणाले, एक भद्रावती नावाचं नगर होतं. त्यात सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. राजाकडे तशी अफाट संपत्ती होती, पण त्याला संतान प्राप्ती झाली नव्हती. राजाच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते. ती ही मुलबाळ नसल्यामुळे नेहमीच दुःखी असायची. धन, हत्ती, घोडे, धान्य सगळं काही होतं, परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान नव्हते. राजा नेहमी एकच विचार करत होता की मी मेल्यावर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल, माझे पिंडदान कोण करेल. मूलबाळ नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा. आपल्याला संतान व्हायला हवे असे राजाला नेहमी वाटायचे. त्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवा या विचारात राजा नेहमी असायचा. शेवटी राजाने कंटाळून आत्मदहन करण्याचा निश्चय केला. पण आत्महत्या करणे हे देखील पाप असल्यामुळे राजाने तो विचार मागे घेतला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला. तेथे तो झाडा फुलांना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ त्यांच्या पिलांसह फिरत होते. राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील महलात परत जाण्याचे त्याने नावही घेतले नाही. जंगलातील ते दृश्य पाहून राजा एकच विचार करू लागला की मी आजपर्यंत अनेक यज्ञ केले, ब्राह्मणांना भोजन करून तृप्त केले, तरी माझ्या वाट्याला निसंतानाचे दुःख का आले असावे. विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर असे कमळ उमललेले होते. सरोवराच्या चारी बाजूनी ऋषींचा आश्रम होता. त्याच वेळी राजाचा उजवा डोळा अचानक फडफडायला सुरू झाला. राजाला शुभशकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभते. पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र व धनप्राप्ती होते. राजाचे हे बोलणे ऐकून ऋषीमुनी म्हणाले, राजन, आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले, ऋषीवर, आपण कोण आहात? येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय? ऋषीमुनींनी सांगितले, राजन, आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. मी विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यासाठी आलो आहे. ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला, हे ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा. मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या. ऋषीमुनी म्हणाले, राजन, आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी उपवास केला व या एकादशीचे भक्तिभावाने व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा परत महलात आला. या व्रताच्या प्रभावाने काही दिवसातच राणीला दिवस गेले व राजाला सुंदर असा पुत्ररत्न प्राप्त झाला. अशी ही पुत्रदा एकादशीची कहाणी.
ही कथा वाचल्याने ऐकल्यानेही पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे.